कान फिल्म फेस्टिवलच्या पहिल्याच वर्षी 1946 साली एका भारतीय चित्रपटाने सर्वोच्च पुरस्कार पटकावला होता। 2024 मध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या छाया कदम यांनी अभिनय केलेल्या ऑल वी इमॅजिन एज लाईट या भारतीय चित्रपटाने जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या कान फिल्म फेस्टिवल मध्ये ग्रँड प्री हा पुरस्कार जिंकला। तेव्हा आपल्यापैकी बऱ्याच जणांना या कान चित्रपट महोत्सवाबद्दल समजले। कान फिल्म फेस्टिवल मध्ये 1955 पासून पाम दिओर हा सर्वोच्च पुरस्कार दिला जाऊ लागला, पण 1946 साली कान फिल्म फेस्टिवलच्या पहिल्याच वर्षी ग्रँड प्री हा सर्वोच्च पुरस्कार दिला गेला होता, तोही एका भारतीय चित्रपटाला। तो भारतीय चित्रपट कोणता आणि कसा सुरू झाला कान फिल्म फेस्टिवल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पण त्याआधी आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतात कलाकार दिन विशेष भाग 263 पॉवर्ड बाय GoPrack.com। आपल्या सर्वांचे निखळ मनोरंजन करण्याचे एक साधन म्हणजे फिल्म फक्त मनोरंजनच करत नाही तर सामाजिक बांधिलकी जपते। अशा चित्रपटांचे, त्यातील तंत्रज्ञांचे, कलाकारांचे कौतुक झालेच पाहिजे। अशा जगभरातील कलात्मक आणि प्रायोगिक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ज्या महोत्सवाने केले तो महोत्सव म्हणजे कान फिल्म फेस्टिवल। फ्रान्समध्ये 1930 मध्ये चित्रपट सृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्याचा विचार झाला। त्यावेळी इटलीतील व्हेनिस फिल्म फेस्टिवल लोकप्रिय होता, पण त्याच्यावर राजकीय दबाव जास्त होता। त्याला पर्याय म्हणून फ्रान्सने स्वतंत्र महोत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार पहिला फिल्म फेस्टिवल 1 ते 20 सप्टेंबर 1939 रोजी करायचे नियोजन ठरले, पण त्याआधीच दुसरे महायुद्ध सुरू झाले, त्यामुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला। या फिल्म फेस्टिवल साठी फ्रान्सच्या दक्षिण भागातील कान या समुद्र किनाऱ्यावरील शहराची निवड करण्यात आली आणि पहिल्या कान फिल्म फेस्टिवलची सुरुवात 20 सप्टेंबर 1946 रोजी झाली। हा महोत्सव 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 1946 या कालावधीत यशस्वीपणे पार पडला। याचा मुख्य उद्देश म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या उत्कृष्ट चित्रपटांना एकमेकांसमोर आणणे व आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संवाद वाढवणे हा होता। या पहिल्या यशस्वी महोत्सवात 21 देशांचे चित्रपट दाखवले गेले। सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी आजच्या प्रमाणे पाम दिओर नाही तर त्यावेळी ग्रँड प्री दू फेस्टिवल हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात येत असे। पहिल्या कान फिल्म फेस्टिवल मध्ये वेगवेगळ्या देशांच्या 11 चित्रपटांना संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला आणि यात भारताच्या चेतनानंद दिग्दर्शित नीचा नगर या चित्रपटाने सर्वोच्च ग्रँड प्री दू फेस्टिवल हा सन्मान पटकावला। भारताने त्यावेळी आपल्या चित्रपट प्रदर्शनातून जगाचे लक्ष वेधून घेतले होते। तसेच आतापर्यंत झालेल्या कान फिल्म फेस्टिवल मध्ये आपण आपला दबदबा कायम राखला। कान फिल्म फेस्टिवल हे जगातील सर्वात प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवल पैकी एक मानले जाते। हा फेस्टिवल जगभरातील सिनेमा प्रेमींसाठी एक मोठं आकर्षण आहे। तो एक कलात्मकतेचा, नाविन्याचा आणि आंतरराष्ट्रीय एकात्मतेचा उत्सव आहे। कान फिल्म फेस्टिवल मध्ये सिलेक्ट झालेल्या कोणत्या फिल्म्स तुम्हाला माहिती आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा दिन विशेष तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त सिनेमा प्रेमींसोबत शेअर करा। मित्रांनो, येत्या नवरात्री उत्सवात आम्ही तुमच्यासाठी काही इंटरेस्टिंग व्हिडिओची सिरीज घेऊन येणार आहोत, त्यामुळे आपल्या कलाकार चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत राहा कलाकार दिन विशेष पॉवर्ड बाय GoPrack.com।